नमस्कार. गोवा दूरदर्शनाच्या कलाविष्कार या कार्यक्रमाक सगळ्यांक येवकार. आज आमचे मदीं बाब भारत विठ्ठल बाणावलीकर हे बार्देस तालुक्यांतले निर्ला गांवचे सुपुत्र, एक उत्कृष्ट असे संगीत कलाकार, उत्कृष्ट असे तबला वादक आणि उत्कृष्ट असे शास्त्रीय संगीताचेर जेणें अभ्यास केला. जे ग्राम मूर्छना हे हातून जेणें अभ्यास केला ते आमचे मदीं येयल्ले आसा. भारत बाब, तुमकां नमस्कार. तर तुमी जी ग्राम मूर्छना हाजेर जो अभ्यास केला तो आमकां मातसो तुमचे सांगशात की तेजो कसो तुमी हें केला तो. कितें आसा ह्या विशयी उलयतलो तर जायत नाल्यार आमचे भारतीय संगीत शास्त्र पळय आसा ते पूर्ण आनी पूर्ण ग्राम मूर्छना संगीताचेरूच आदारीत आसा. ते ग्राम मूर्छना संगीत पयलींचे पूर्वज संस्कृतान लिपीन आसलेले. भरत मुनीन तेजी लिपी कशी आहा पळय ती बरयल्ली आसा संस्कृतान. संगीत रत्नाकरान मागीर शारंगदेवान ती ट्रान्सलेट केली. तितूनच्यान म्हाजे गुरुजी सयुद्दीन डागर हे पयलींचे ब्राह्मण, पूण ते कन्वर्ट जाल्या नंतर मुसलमान जाल्ले आनी ते ध्रुपद गायक आसलेले. तितूनच्यान ध्रुपद गायकी आपणायतना तेंच्यांनी श्रुती संगीताचेर पूर्ण अभ्यास केल्लो आनी ग्राम मूर्छना म्हणजे कितें हें तेंचे कडल्यान म्हाका हस्तगत जालें. तेंचे कडल्यान जाताना ते लोक सहसा इतरांक आपल्या हितून घेयनात, घराण्यान म्हणटा तशें. तितून म्हाजो एक गुरू बंधू आनी म्हाजो गुरूय बी तो डॉक्टर घनश्याम बोरकर मुंबईन आसता. ते बाकी बाब बोरकराचे पुतणे. ते आमी शास्त्रीय संगीत पंडीत वसंतराव काडणेकरा कडेन शिकताना तेंचे कडेन ते गोंयांत कसले आपल्या वेवसायाक लागून तेंचे कडेन बिराडाक रावताले. थंयसर काडणेकर गुरुजींचे गायन आयकपाक ते गुरुजीं कडेन बसताले. थंयसर आमची मैत्री जाली आनी तेणें म्हाका सांगलें, तुका तर ग्राम मूर्छना संगीत शिकपाक जाय, श्रुती संगीत शिकपाक जाय जाल्यार आपूण तुका आपल्या गुरुजी कडेन व्हरता. तेणेन म्हाका सयुद्दीन डागर उस्ताद तेंचे कडेन येयले आनी तेणेन आपली ग्राम मूर्छना संगीताची शिक्षा म्हाका दिली. तितूनच्यान तेजो मॅथ्स आसा पळय तो हांवें 11 वर्सां तपश्चर्या करून कॉम्प्युटराचेर तयार केलो. कारण तेका मॅथ्स आसा पळय तेका सेंट्स व्हॅल्यू कशें आहा पळय ते घालचें पडटा. ते सेंट्स व्हॅल्यू घालतना टिपिकली आमचें संगीत आसा पळय तें 22 सेंट्साची प्रमाण श्रुती म्हणटा, 70 सेंट्साची पयली श्रुती, 90 सेंट्साची दुसरी, 92 सेंट्साची तिसरी, 112ची चवथी, अशें करीत करीत 1200 सेंट्स एका सप्तकाक लागता. तितून 22 श्रुती सांबाळिल्ल्यो आसता. तर सप्तक कंप्लीट करतना रागाचो खंयचोय अडव शाडव संपूर्ण हे जे थाटा प्रमाणे राग निर्माण जाल्या ते त्याच सप्तकान असतात. सप्तक तयार करतना तेज्यो मूर्छना करची पडटा. मूर्छना ह्यो 7 मूर्छना आसा. पयली मूर्छना उत्तर मंद्रा, दुसरी मूर्छना रजनी, तिसरी मूर्छना उत्तरा येता, चौथी मूर्छना शुद्ध षडजा, 5वी मूर्छना मत्सरीकृता, 6वी मूर्छना अश्वक्रांता आणि 7वी मूर्छना अभिरुद्गता. ह्यो षडज ग्रामाच्यो मूर्छना. तश्योच मध्यम ग्रामाच्यो परत 7, गांधार ग्रामाच्यो परत 7 आणि च्यूत ग्राम म्हणजे मृदू ग्राम म्हणून एक आसा तो लुप्त जाला. तेका लागून गांधार ग्रामूय लुप्त जाला अशें सगळे जाण मानतात. पूण गुरुजीन म्हाका सगळें शिकयलां आनी तितूनच्यान ह्या मूर्छनाचो अभ्यास पळय आसा 4-3-2 4-4-3-2 म्हणजे मिळून 22, मागीर 2-4-3-2 4-4-3 अशें करीत करीत तो परत मूळ पदाचेर 6चेर येता. तेन्ना अशें 7चेर येवंक जाय तर जायत ना. तितून भितर सेंट्स व्हॅल्यूज पळय आसा ते चेंज जाता, तेजो रेशियो चेंज जाता. रेशियो चेंज जाताना परत मूर्छना चेंज जाता, बदलता. हितूनच्यान रागाक कोमल, शुद्ध, तीव्र, तीव्रतर, तीव्रतम अशे स्वर लागतात. ती खंयची मूर्छनेचेर खंयचो राग आसा पळय हें नमूद जाता. हो अभ्यास करताना खंयतर एके कडेन तर एक श्रुती चुकली जायत जाल्यार तुजे बाकीचे सगळे बेसूर जाता कॉन्सेप्ट. तितूनच्यान परत 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 करचें पडटा आनी तें करताना ब्रेनाकूय खूब त्रास जाता. कोणी मदीं हडकिल्लो डिस्टर्ब केले तर जायत नाल्यार तो अभ्यास करूंक पूर्णत्वाक पावना. म्हाका म्हाज्या घरच्यांनी खास करून म्हाका बापायचो उगडास येता. तेणीन म्हाका हें प्राप्त तेणीन करून दिलें. अनमोल ठेवा माझ्या गुरुजींनी म्हाका दिलो
काडणेकर गुरुजी, पंडित वसंतराव काडणेकर, तशेंच पंडित दिनकर पणशीकर तेंचे कडेन हांव शिकलो. म्हाजो भजनांतलो गुरू मनोहर बुवा मांद्रेकर तेंचे कडेन हांव भजन शिकलोलो. पुणून घरान संगीताचें शिक्षण म्हाका पेरलेलें म्हाज्या बापायन. तर हितूनच्यान ग्राम मुर्छना संगीत आनी आयज काल संगीत चल्लां पळय शास्त्रीय संगीत म्हणून, तें एक्विटेम्पर्ड स्केलीचें संगीत. हितून एक्विटेम्पर्ड स्केलीन कितें जाता, 12 स्वराचो सप्तक पळय आसा, तितून 100 सेंट्साचेर प्रत्येक स्वर नमूद केल्लो आसा. 1200 सेंट्स जाता एका सप्तकाचे. पूण आमचे स्वर लागता ते 100 सेंट्साचेर एकूय स्वर ना, 200 सेंट्साचेर एकूय स्वर ना, 300 सेंट्साचेर एकूय स्वर ना. जेम तेम 10, 15, 20 सेंट्स फाटी फुडें आसा. म्हणटकूच 70, 92, 90, 112, 204 अशी जी आमची शास्त्रीय संगीताच्या श्रुतीची सेंट्स वायज बडत आसा पळय न्हू, तितूनच आमचे स्वर तर लागले जायत जाल्यार ते सुरेल आनी भावना प्रदान जाता, भक्ती प्रदान जाता, तितून रस निर्मिती जाता. ना जाल्यार एक्विटेम्पर्ड स्केलीन हें कशेंच जावपाक शक्य ना. हें आमच्या पुर्वजांनी केल्लें आसा. ते पुर्वजांनी करतना अथक प्रयत्न करून ऋषी मुनींनी 7 स्वर, सप्तपदी, सप्तरंग, सप्तसागर सगळे हितून टॅली जाता. 7 चक्रां आसा पळय आमच्या मुलाधार, आज्ञा चक्र, सहस्रार चक्र बी सगळीं 7 चक्राचेर ते 7 स्वर आरूढ आसा. आनी त्या ऑर्गनांकूय तो स्वर लागलो म्हणटकूच टॉनिकनेस मेळटा. हितूनच्यान गर्भा धारणेच्या वेळार ते मातोश्रीन ते आयकले तर जायत, नाल्यार त्या स्वराचे ते राग आसा पळय ते अर्भकाचेर हें करता, कितें करता, आपले प्रभुत्व हें करता. तर तितूनच्यान रोगराई कितें तर ऑर्गनांक आसा ना ती बरी जावपाची शक्ती आमच्या संगीतान आसा. हे एक्विटेम्पर्ड स्केलीन कितेंच ना. दुसरी गोश्ट, आयज एक्विटेम्पर्ड स्केलीची पेटी घेवन शास्त्रीय संगीताचे मातब्बर गायक आपले संगीत प्रेजेंट करता, राग प्रेजेंट करता. आनी ते पेटयेर ट्युनिंग पळय कितें आसा, त्या पेटयेच्या ट्युनिंगाचेर एक कायम सूर खंयचो धरलो तर जाय तेजो स्वताचो कितें तो गायनाचो, तेचेर ते बागेश्री गातात, काफी तेजेरूच गातात, तोडी तेजेरूच गातात, यमनूय तेजेरूच गातात. अशें जावकूच शकना. तर हितूनच्यान ह्या शिक्षणाचो अभाव आसलेल्या कारणान ते तशें गाता किंवा सोयीक आनीक कांय ना म्हणून गाता. मात तें संगीत प्रेजेंट जाताना बेसुरे जाता. हें म्हाजें पोलायटली उलोवप म्हणटा तशें. कोणी वायट वाटून घेवं नये, कित्याक आमचें संगीत अबाधीत रावचें म्हणून हांव उलयतां. हितूनच्यान आमच्या श्रुती संगीता प्रमाणे, ग्राम मुर्छनाच्या सायकला प्रमाणे श्रुती खंयच्या रागाक लागता, खंयच्या मुर्छनेचेर पळय राग येता, त्या प्रमाणे हार्मोनियम ट्युनिंग करून तर घेतले जायत, जाल्यार बेसूर हो शब्दच तितूनचो डिक्शनरींचो काडचो पडटलो आनी काडूं येता. तुमी आतां म्हणलें 22 श्रुती आसा म्हणून, त्यो 22 श्रुती खंयचें कितें नांव आसा तांकां? हय, 22 श्रुतीची नांवां क्लियर केल्लीं आसा. पयली श्रुती छंदोवती श्रुती ही 4थी श्रुती रावन सुरू जाता कॉन्सेप्ट. छंदोवती, दयावती, रंजनी, रतिका, रौद्री, क्रोधा, वज्रिका, प्रसारिणी, प्रीती, मार्जनी, क्षिती, रक्ता, संदीपिनी, आलापिनी, मदंती, रोहिणी, रम्या, उग्रा, शोभिणी, तीव्रा, कुमुदवती, मंदा, छंदोवती परत अश्यो 22 श्रुती जाता. ह्या 22 श्रुतीच्या कॉन्सेप्टान शुद्ध षडजग्राम पळय आसा तो छंदोवतीचेरसून सुरू जाता. गांधार ग्राम 2 तरांनी गाता. मध्यम ग्राम षडजग्रामाचे प्रसारिणी श्रुतीचेरसून, मार्जनी श्रुतीचेरसून सुरू जाता. गांधार ग्राम हो प्रसारिणी श्रुतीचेरसून सुरू जाता. आनी षडजग्रामाचो च्यूत ग्राम पळय आसा मृदू, तो एक प्रमाण श्रुती फाटी वचोन मध्यम, षडज आनी पंचम फाटी वयता आनी तो मदन आपल्या मंदा श्रुतीचेरसून सुरू जाता. तर हो कॉन्सेप्ट करतना गांधार ग्राम 2 कडेन गावपाक मेळटा. हेजें कारण सांगता. गांधार ग्राम हो एक्चुअली किन्नराच्या आवाजाक सुटेबल आसलेलो. ते किन्नर गाणे पळय किन्नराचे आसलेले, ते इंद्राच्या दरबारान देवरूप कोण जाले पळय ते गाताले. भारतीय संगीतान गांधार ग्राम पळय आसा, तितून गांधार ग्रामाचेर असलेले राग स्वर्गलोकान गेले म्हणटा पळय ग्राम, तो आजुनूय आमी गांधार ग्रामाचे राग गातात. तितून पयले मुर्शनेचेर अमृत वर्षिणी राग आसा, मारुबिहाग राग आसा, धनकोनी कल्याण राग आसा, मालारानी राग आसा. अशे कितलेशेच राग आसा ते पयले मुर्शनेचेर. अशे गांधार ग्रामाचे 7 मुर्शना ज्यो आसा, गांधार ग्रामाचे 7 मुर्शना नंदा पयली, विशाला दुसरी, सुमुखी तिसरी, चित्रा चौथी, चित्रवती 5वी, सुखास 6वी आनी आलापा 7वी. ह्या 7य मुर्शनेचेर राग आसा पळय ते आमच्या गोंयचे सुपुत्र
पंडित जितेंद्र अभिषेकीजी बुवा त्यांच्यानी गांधार ग्राम स्टडी करूनच ते राग घाल्या हे नमूद जाता. कित्याक ग्राम मुर्छनाचो अभ्यास सहसा कोणी केला तर जायत नाल्यार गायन तेजे पेश केल्या उपरांत जेणी अभ्यास केला ताका रोखडेच कळटा. हितूनचे आमच्या हिंदुस्थानी क्लासिकलाचे थोडेशेच गवय कुमार गंधर्वजी, अमीर खान, आमचे पंडित जितेंद्र अभिषेकी अशे थोडेशेच गवयांनी तो अभ्यास केल्लो आसा हें ठरता. हेका लागून हांव सांगता कितें ती गांधार ग्रामाचे राग पळय आसा ते दोन कडेन गावंक मेळटा. एक गांधाराचेर गावंक मेळटा आनी दुसरे निषादाचेर, म्हणून त्या गांधार ग्रामाक निषाद ग्रामूय म्हटला. तो निषाद ग्राम म्हटल्या उपरांत तो च्यूत ग्रामाच्याहून कितलोसोच फाटी वयता निषादाचेर. षडज ग्रामाच्या काकली निषादाचेर गांधार ग्राम इस्टॅब्लीश करूंक मेळटा आनी त्यो श्रुती तश्योच लायनअपान सारक्यो परफेक्टनेसान मेळटा. हो अभ्यास केल्या शिवाय तितूनचो फार फेर 2 सेंट्साचो पासून तर फरक जालो जायत नाल्यार तितलो जाणवना, पूण 2 सेंट्साहून जास्त फरक जालो जाल्यार रोखडोच जाणवता आनी बेसुरे वयता संगीत. तो इतलो कठीण अभ्यास कसो दिसता, पूण हेजो पाया तर षडज ग्रामाच्या रागाचेरसून सुरवातीच्यान घातलो. मध्यम ग्रामाचे राग परत घेतले, च्यूत ग्रामाचे राग घेतले आनी नंतर गांधार ग्रामाचे राग घेतले नाल्यार कॉन्सेप्ट सगळो पूर्ण जाता. हितूनच्यान हांवें स्टडी करतना सगळे राग स्टडी केले, सेंट्स वायज स्टडी तेजी उतरण काडली, श्रुती वायज काडली, त्याच्या नंतर स्वर वायज राग कसले खंयचे खंयचे मेळटा खंयचे मुर्छनेचेर पळय तितलेय काडले आनी तितूनच्यान 8 ग्रूप तयार जाले. 8 ग्रूप तयार जायना बरोबर तेज्यो हांवें 4 पेटयो केल्यो, 4 लायनी तयार केल्यो पेटयेक घालपाक आनी 4 लायनीची एक पेटी आनी 4 लायनीची दुसरी पेटी, अश्यो 8 ग्रुपाचे 2 पेटयो तयार केल्यो. तितूनच्यान एका नोबाचेर एक लायन ओपन जाता, दुसऱ्या नोबाचेर दुसरी लायन ओपन जाता, तिसऱ्या नोबाचेर तिसरी लायन ओपन जाता, अशें करीत चौथ्या नोबाचेर चौथी लायन ओपन जाता. अशें करीत प्रत्येक लायनीचेर वेगळे वेगळे ट्युनिंग आनी तेका लेफ्ट कपलर बसयलो. कित्याक म्हाजो स्वर काळी 2 आसलेल्या कारणान हांवें काळी 2 केला. लेफ्ट कपलर बसयलो, लेफ्ट कपलर बसयना बरोबर खर्ज आनी नर एकेच लायनीचेर वाजोवंक लागलो. अशी आधुनीक पेटी हांवें निर्माण केल्या. ही पेटी 2च पेटयो तर गवयान बाळगल्यो जायत नाल्यार तेज्यान जास्तीत जास्त राग एक 200-300 राग तेज्यान श्रुती वायज गावं येता, पूण एक्विटेम्पर्ड स्केलीन एकूय राग येयना. हे जाय नाल्यार हांव म्हणजे गर्वान उलयना, पूण हांव जाय नाल्यार खंयसरूय तें स्पश्टीकरण कोणाकूय क्लियरली दिवंक शकता. हेका लागून हांव कळकळीची विनंती करता तेंच्यांनी हे संगीत श्रुतीबद्ध जावपाक सतार वादक आसा तेंच्यांनी पासून हे शिकले तर जायत नाल्यार तांकां श्रुती कश्यो बदलता, राग कशे निर्माण जाता, षडज फाटी फुडें कसो येयलो की रागाची सेंट्स वायज चेंज जाता, ही सगळी आयडिया आनी माहिती तांकां पटली म्हणटकूच ते पटपट करून सगळे फ्रेट्स चेंज करून जाय तो राग निर्माण करूंक शकता सतारीचेर पासून. आता तुम्ही सांगलें की श्रुतीचो तुम्ही अभ्यास केला म्हणून, जाल्यार हो अभ्यास केला म्हणून तुमकां कितें इनाम बी कितें फावो जाल्लें आसा? श्रुतीचो अभ्यास केल्या उपरांत हांवें आर्ट एंड कल्चरा कडेन एप्लिकेशन केलें की हांवें श्रुतीचेर अभ्यास केला ह्या गुरू कडल्यान सगळ्या कडल्यान. तो म्हाज्या क्वॉलिफिकेशना प्रमाणे आनी त्यांच्या रुला प्रमाणे म्हाजो एप्लिकेशन तितून फिट जायना जालो. मात गुरुदास पिळणकर हे डायरेक्टर आसतना तेंच्यांनी स्पेशल रिक्वेस्ट करून एक नोटिफिकेशन तयार केलें की शिक्षणाचो अभाव आसलो पासून जाल्यार संगीत शिक्षणाक शिक्षणाचो शालेय शिक्षणाचो कांय संबंध ना, संगीत तर त्या बऱ्या गुरू कडेन तितली वर्सां काडला जायत नाल्यार ताका तें प्राप्त जावंक शकता. ह्या पॉयंटाचेर सकयल तेंच्यांनी तें एप्रुवल करून घेतल्या नंतर म्हाका तेंच्यांनी परत कॉल आउट केलो. मागीर तेंची ट्रान्सफर जाली, दुसरो डायरेक्टर येयलो सगूण वेळीप म्हणून, बरे डायरेक्टर सगळे. डी कोसंबेन म्हाका फेलोशीप दिली, तेजें डेमॉन्स्ट्रेशन जालें, सगळो वेवस्थीत हाताळलें, सगळें केलें आनी सगळे जाण अजाप जाले. म्युझीक कॉलेजीचो परीक्षक डॉक्टर सुधांशू कुलकर्णी ते परीक्षक येयल्ले, ते सरप्रायज जाले की संगीतान असलो विशय हाताळणारे गोंयांत तुमच्या कोण तरी आसा म्हणून. तेकाय उर्बा येयली आनी तेणीन एप्रिसिएट करून हो कॉन्सेप्ट फुडें येयलो. तुम्ही एक उत्तम पैकी तबला बी वाजयता, ते तुम्ही तबला केन्नासून शिकले आनी कोणा कडेन शिकले? 6-6.5 वर्साचो आसतना म्हाका तबले शिकपाक बसयलो. तेजे तबले शिकोवपाची प्रक्रिया जी आसली ती साथीचे तबले, सोलोचे तबले न्हू, तो नाटकां बिटकां वाजोवपी सगळे. तर साथीचे तबले हांव तेजे कडेन 5-6 वर्सां शिकलो. मागीर तो दुयेंत पडलो, एक्सपायर्ड जालो. तेच्या नंतर म्हाज्या गुरुजीनीच म्हाका त्या श्रीधर रावजी म्हापशेकरान पंडित वसंतराव केरकरा कडेन स्वामी विवेकानंदान येलो. तें शिक्षण म्हाका सादारण 1 म्हयनो 22 दीस केरकारान म्हाका गुरुजीन शिकयलें. तेच्या नंतर केरकारांनी आपली धुरा पंडित प्रभाकर च्यारी यांचे कडेन सोंपयली
पंडित प्रभाकर च्यारी कडेन हांव 5-6 वर्सां शिकलो विवेकानंद सोसायटीन. तेज्या नंतर ITI केली हांवें आनी ITIसून म्हाका बरें डिस्टिंक्शनान पास जालां म्हणून सोमतीच नोकरी मेवळी. तितूनच्यान म्हाजी ट्रान्सफर जाली वाळपय. वाळपय म्हाका अशोक नावेलकर म्हणून तबल्यांचे सोलो तबला वाजोवपी बरे गुरू मेवळे. ते प्रामाणीक आसलेले आपले विद्ये कडेन आनी आपल्या आचरणा कडेन. तेणेन तबल्याची खरी विद्या म्हाका तेणीन दिली. ती विद्या घेवन थंयसरूच गायन क्लास सुरू आसतालो, तेंचे कडेन बसतालो. वाजयल्या नंतर प्रभाचारी कडेन वाजयतना कुशीक करंदीकर बुवाचो क्लास चालू आसतालो. करंदीकरा कडेन आयज मातब्बर कलाकार जाल्यात पळय तितले करंदीकरा कडेन शिकलेले चडशे गोंयचे. तेंचे कडेन हांव साथीक बसतालो, म्हाका ते ठेको धरपाक बसयताले. अशें करीत 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 फुडें गेलो. तितूनच्यान कामाक गेलो. मागीर कामाक येना फुडें दिलीप गडेकर, पंडित दिलीप गडेकर हांगासर हार्मोनियम वादक आसा, तेंच्यांनी म्हाका आनी डॉक्टर राजू पेडणेकार हेंच्यांनी काडणेकर गुरुजी कडेन येयले. तेंचे कडेन संधान बांदून दिलें. काडणेकर गुरुजी काय म्हणजे खूब वर्सां साथ केली तबल्याची. तितून वेगळ्या वेगळ्या ताला ख्याल गायकीन वेगळे वेगळे ताल, विलंबीत ताल कशे वाजोवचे ही सगळी देवाण घेवाण जाली आनी बरो तयार जालो. तयार जायना फुडें त्या क्लासाकसून आतां म्हणलें शास्त्रीय संगीत आनीक कोण शिकयतलो हितूनच्यान पंडित दिनकर पणशीकरा कडेन शिकलो. ते कला अकादमींत शिकयताले. थंयसर गेलो. दिनकर पणशीकरान म्हाका आपले कडेन दवरलो आनी ठेके वाजोवंक आपली साथ करपाक. तेणेन आडा चवतालान कितल्योश्योच बंदिशो 170 कितें बंदिशो तयार केल्यो. तर तितूनच्यान तेंचे कडेन साथ करून करून म्हाजे तबले खूब सुदारले. आदी नाट्य संगिता म्हाका श्रीधर म्हापशेकरान बसयल्ली पळय न्हू, तितून हांव ल्हानपणीच सगळीं नाटकां वाजयतालो. तितून बाबय अडफडकार, दामजी मंगेशकर, तुकाराम फोंडेकार, वसंत माशेलकार, कमल बर्वे, सहदेव पेडणेकार, रामकृष्ण मांद्रेकार हे बरे बरे आदले पेटीवाले, मनोहर शिरगांवकार यांच्या वांगडा सगळ्यांक हांवें ल्हानपणीच नाटकां वाजयल्या. वामन पिळगांवकार, सोमनाथ च्यारी नाटकां वाजयताले पयलीं. सगळ्यां वांगडा नाटकां वाजयलीं. नाटकाची साथ करप एके भाशेन, क्लासिकल म्युजिकाची साथ करप एके भाशेन. क्लासिकल म्युजिकान विलंबीत ठेके लागता पळय तितूनचे बोल एके भाशेन वाजोवचे पडटा. आनी आयज सावंड सिस्टम येयल्ल्या कारणान प्युअर सावंड सिस्टमीचेर तबला कशें वाजोवचें, हेजें नियंत्रण कशें दवरचें, हें बी एक वेगळी विद्या म्हणटा तशी म्हाका शिकपाक मेवळी सगळ्या कडल्यान. तर भारत बाब, तुम्ही सांगले आता खुबशे नाटकांत तुम्ही वाजयले, साथ संगत केली. तुम्ही नाटकांत कामय केलें आसतलें कदाचित. हय, आमच्या घरान आनी आमच्या गांवान, निल्ला गांवान आमचे स्टेजीचेर नाटकां पळय जाता तितून गांवचेच लोक भुमिका करतात. संगीत नाटकां तितूनच्यान आमगेर पार्ट आसताले. आमकां ल्हानशे शिपायाचे आनी कसले कसले पार्ट दिताले. करता करता आमी वयान व्हडले जाले आनी एक अमूक नाटक काडुया म्हटलें. तर त्या नाटकान मागीर कोण कोण पार्टी जाताले, म्हाजी आवाज आसलेली. अशें आमच्या गांवान सातेरीचें देवस्थान आसा, थंयसर हांवें गोरा कुंभारान हेचो पार्ट केलो, नामदेवाचो पार्ट केलो. अशें ज्ञानेश्वर, संत गीतागाती ज्ञानेश्वरान ज्ञानेश्वराचो पार्ट केलो. अशें पार्ट भुमिका केल्यो. हांगासर आमच्या नाटकांनी आमचे समाजाचे पळय कमिटी आसता ते दिता तो पार्ट घेवचो पडटा. तसले वेगळे वेगळे पार्ट भुमिका सगळ्यो खूब तरेतरेच्यो केल्यो हांवें. पूण अभ्यास म्हाका आनीक खूब फुडें व्हरपाचो आसा. तितून छंद प्रबंध गायकीक म्हणजे कितें, तितून श्रुती जाती म्हणजे कितें, त्रिष्टूप, अनुष्टूप, गायत्री, उष्णीक, पंक्ती, जगती आनी बृहती अशे छंद आसा 7. तितूनय वेगळे वेगळे ताल कशा छंदा प्रमाणे वाजोवची ही विद्या आसा. तशी श्रुती जाती पळय आसा, दिप्ता, आयता, मृदू, मध्य आनी करुण अश्यो 5 जातींनी राग बंधन पळय आसा न्हू, काफी गाताना खंयचे जातीचेर तुवें षडज दवरचो, खंयचे जातीचेर तेजे स्वर बाकीचे श्रुती खंयचे खंयचे जातीन लागता. आवाज आनी फ्रिक्वन्सी तीच आसली पासून जाल्यार वाणीन बदल जाता जाती कडेन. हें शिक्षण म्हणजे चालू आसा, पूर्णत्वाक जावंक ना. हेजें कारण शिक्षण सोंपाना. फुडें गेलो की इनकम्प्लीट अशें दिसता. ताका लागून हांव दुसऱ्याक शिकोवपाक चडसो कल दिना, कित्याक म्हाका फुडें वचोंक टायम मेळचो ना म्हणून. कोणाक तर नॉलेज ही जायत न्हू, फ्री ऑफ कॉस्ट आनी उक्त्या मनान हांव 24 तास आतां घरा कडेन आहा. फक्त फोन करून येवचो. म्हाजो फोन पब्लीश आसा खूब जाणां कडेन. कोणाय कडल्यान घेतल्यार जाता, तुमी घेयात, फोन करून येयात. तुमची कितें डिफिकल्टी हांव सॉल्व करूंक शकता तर नाल्यार अलबत हांव सॉल्व करता. आणि उस्ताद डागर तेंचे कडेन तुमी वयताले? डागर गुरुजी पहिले आपूण तंबुरे लायताले. डागर गुरुजी खासियत एकूच आसलेली, 5-6 तंबुरे तेंच्यांनी लायले काय ना, एक तंबुरो छेडलो की बाकीचे सगळे आपोआप वाजताले. म्हाजे कडेन तशें हांव ल्हान 2 ना जाला.
परत परत जायना जालें अशें. आतां कदाचित केन्नाय जावंक शकता, पूण तंबुऱ्याची गोश्ट सांगता. तारेन आमी ताका निर्जीव म्हणटा खरें, मात तें म्हाका दिसता सजीव कशें. त्यो तारो छिडल्यो काय ना, तेजें व्हायब्रेशन दुसऱ्या तंबुऱ्याक गेलें की तो आपुणूच वाजता. अशें प्रात्यक्षीक डागर गुरुजी तर तुमकां जाय तेन्ना करून दाखयतालो. इतले ताका सारके तेजे कोश्टक आनी हें बसलेलें आसलेलें, म्हणजे तो वळखतालो, ताका सूर सारके दर्शन दिताले. इतको डागर गुरुजी हें आसलेलो. पूण तेजो कालचक्रा प्रमाणे ताका मूड पळय केन्ना आसता तेन्नाच त्यो गोश्टी उलयतालो, बाकीच्या वेळार ना. आनी तेंचें शिक्षण शिकयतना रातच्या 3:30 सुरू, ते सकाळीं 5:30 जायसर. मागीर जशें पक्ष्याचो आवाज येयलो कित्याक येयलो की शिक्षण बंद. आयज खंयची मुर्शनां घेवया, सपोज भैरवाची घेतली, भैरवाची असून दुसरे मुर्शनेन वचप आनी बंद करप. भैरव जालो मागीर दुसरी मुर्शनां घेता पळय तेन्ना तेजेर घेवप, तेजे फुडली बंद करप. असो तेजो शिक्षणाचो हें आसलेलो. तितून कितें जातालें की गुरुजीचो मूड आनी गुरुजी एकदां पट करून एक मुर्शनां घेतल्यार दुसऱ्या मुर्शनेन वयताना मातसो टायम घेताले. तितलें सोंपें ना तें. हेजें कारण तेजें रिझोनन्स मेळपाक आपलें पयलीं चित्त जाग्यार दवरचें पडटा किंवा ब्लँक करचें पडटा. एखादो राग कानान पडलो आनी तेजी धुंद उरली की दुसरो राग सुरू करतना आमी दुसरो म्हणून करता, पुणून दुसरो जायना. तेजी श्रुतीचें पोजिशन तर सारकें लागपाक जाय, जाल्यार मातसो ब्लँक जावंक जाय आनी परत ड्रोन म्हणजे कायम सूर आसा पळय तो आयकोंक जाय. तितून आनी एक गोश्ट आसा, अवरोही राग आसा पळय ते 2 सेंट्सांनी कमी लागतात, आरोही आसा पळय ते 2 सेंट्सांनी फुडें लागतात. म्हणून सगळेच जाण म्हणटा आपणें वर्सां काडलीं पूण आपल्याक सा अजुनूय मेळोंक ना. सा मेळपाक हो 2 सेंट्साचें अंतर पळय आसा, तितून तेजो फरक गवयान प्रॅक्टीस करून लावचो पडटा. काकली निशाद आनी अंतरगांधार हे 20 सेंट्साचेर फरकान आसा ओरिजिनला पेक्षा. तितून 20 सेंट्स गवयाक लावपाक येवंक जाय. फूल टायम संगितान तर तुवें डॅडिकेशन केलें नाल्यारूच तूं फुडें कोण तरी जावंक शकता. तितूनच्यान संगितांतले 5 श्रुती जाती पळय आसा, तशें थोड्याचो जबड्याची तान आसता, थोड्याची मुर्केची तान आसता, थोड्याचे अनुनासिका सानुनासिका म्हणजे इडा पिंगला. इडा चक्राचेर अभ्यास केल्या शिवाय तुका कितें आसता, खंयचोय अभ्यास तर केलो जायत नाल्यार ताका बाकीचे रिलेटेड कोण कोण आसा पळय तेंचोय मातसो तुका अभ्यास जावो. तेन्ना वॉयस कल्चर कसो आसता, आपली कुवत कितली आसा, आरोग्यान मनीस खंयचे रेंजीचो आसा, हे स्टडी करून तेणीन आपलो गुरू आपल्याक सुटेबल जातलो काय ना हें चिंतून तेणीन त्या गुरू कडेन वयचो. तुजी आसा आवाज बायकी कशी आनी गुरुजी गाता तुका शिकयता तो खर्जान आसा सपोज, तेजे कडेन मेळ बसचो ना. तूं विद्या घेतलो, तेजे भितरले सिनॉप्सीस तुका कितें आसा तें सगळें कळटलें, पूण आउटपूट दिवपाक तेजे सारको तुका तेजे कडलें इमिटेशन जावचें ना. तें जावपाक तेजी पळय आवाज कशी धारदार आसा तशी तुजी बी शिकतल्याची आवाज तशी धारदार. गुरू करून घेवपाक प्रयत्न करतलो, मात ती देवाली देणगी. तसो गळो तुका तर आसा जायत नाल्यार त्या गुरू कडेन तूं मजल मारतलो. हेजे सादे प्रत्याक हें म्हणजे अनुभवान सांगता. पंडितजी सुरेश हळदणकार हेजी जी तान आसलेली पळय तशीच तान आमचे कारेकर बाप मारताले, पंडित प्रभाकरजी कारेकर. तेका तोच गुरू मेवळो, तेजें सार्थक जालें. तशें आमी काडणेकारा कडेन शिकलेले. काडणेकाराचो सूर म्हणजे आत्म्यांक सारको आत्म्यांक हालयतालो, म्हणजे दर्शन दितालो. इतको परफेक्ट आनी म्हणजे आयकूनच मनीस भावूक जातालो त्या रागाक, असो तेंचो सूर परफेक्ट आसलेलो. मात काडणेकाराची आवाज आसलेली खर चड ना तितून, मधूर आनी सॉफ्ट आवाज. शिश्याची आमची आवाज उलोव मारल्या उपरांत व्हडलो मोठ्यान आवाज येता पळय तसलो आवाज. तेका तो मानान आसलेलो आवाज, बारीक गा म्हणटालो, सूक्ष्म हितून वच. तो स्वर लाय. प्रेजेंटेशनाक आमकां तें नेटान जाय न्हू, कित्याक आमची भजनां बिजनां तशी चलताली किंवा शास्त्रीय गाणी आमकां संवय ती जाल्या. सूक्ष्मक वयतलो तर जाल्यार बारीक कसो गावचो पळय तोय रियाज करचो पडटा. तुजें आरोग्य तशें आसचें पडटा आनी तुवें तें कशें जतन करून सांबाळचें हेजेरूय लक्ष दिवचें पडटा. तेन्नाच ती विद्येची प्राप्ती तुका जाता. पूर्णता बरो पूर्ण गवय तर जातलो व्यासपिठाचो, नाल्यार एक तप तरी शिकपाक जावो, म्हणजे 12 वर्सां. हय, त्याच गुरू कडेन शिकपाक जावो, तोय बी सातत्यान शिकपाक जावो आनी स्टेप बाय स्टेप शिकपाक जावो. न्ही, पूण पयलीं कितें आशिल्लें, पयलीं भुरगे आश्रमान रावन गुरू कडेन शिकताले. गुरुमुखी आतां ती परिस्थिती ना. हय, आतां सगळ्यांक पयशांची मातशी अडचण जाता हय. आनी तो आतां टायम मेळना. गुरूय बी आतां कितें करता, आपल्याल्या घरा कडेन यो म्हणटा मातशें हय, शिकपाक. हय. अशें अर्दभर घेतलें ते जालें तर म्हणटात.
म्हणून आतां तेजेर कितें उपाय अशें तेचेर उपाय म्हणजे गुरुजी कितें करता जाणा आमचे पासून गुरुजी तशें करताले ते गुरुजी कितें करतात तांकां पळय खंयचो मूड आहा राग खंयचो मूड तो राग घेतात आनी शिश्याक शिकोवपाक ताका बेजीक राग जावो दुसरो खंयचो जावो तो तूं फाल्यां शिकयता म्हणटा किंवा एखादो ताका 5 मिनटां घेवन बसता मात तेज्या मनांच्यान तो गायनान तर जायत ना ताका तेजी भितरले सार येयना तो सार येवपाक जावो तर जायत ना त्या विद्यार्थ्याक तेजेर शिक्षण खंय पावला पळय खंयच्या पदाचेर त्या प्रमाणे ताका हँडल करून त्या शिश्याक घडोवपाचो गुरू भितरल्यान मनांचे आस्था आसपाक जाय आपूण आसा सर गायनान रमलो की जालो अशें उपकार ना ते शिकोवपी गुरू थोडेच असतात आणि गुरू ते शिकयना हेजें कारण कित्याक हे शिष्य कोण येता पळय ते गुरू कडेन मान दिवन शिकनात ते शिकतना कितें करता आपल्याक वराक मेळ्ळो काय ना चल्ले फाल्यां भजनाक गावंक जाय परवा आनीक खंय नाट्यगिताक गावंक जाय गुरुजीक प्रोग्राम करता तो शिष्य चडसो आवडना तूं पयलीं विद्येन जाणकार जा तुका विद्या प्राप्त करून घे आनी आपले कडलें शिक्षण आसा तितलें घे मागीर तूं प्रोग्राम कर तें बी आपलें नांव दवर ही तेजी खंय तरी भितरल्यानसून आस्था आसता तांकां नेमके शिश्यांक सगळ्यांकूच तें नासना आपलें नांव जालें की जालें हे सायडीक ते सायडीक हेजे कडेन तेजे कडेन म्हणून उडक्यो मारता निमाणें कांयच सादूंक वचना अशें जावं नये तेन्ना शिक्षण शिकतना मातब्बर गुरू निवडून प्रामाणीकपणान आपणेन गुरू कडेन शिकोवंक जावो गुरू विद्या थोडी आसूंक मात तितत आपले कडेन आहा तितत तशी विद्या दिली जायत ती विद्येन सगळें आसता तुज्यान तेजे विद्येचो खतपाणी घालून बहर काडूं येता ताका मात गुरूक तर तूं मानिनाय जायशी नाल्यार गुरू तुका ती विद्या दिवंक शकना आनी गुरू तुजे कडेन पळयना तूं बुचकाळ्यान तुल्लो अशें जाता संगितांतलो तर अभ्यास करून तुका संगीतकार किंवा बरो गायक जावपाचो आसा जायत नाल्यार लाकडी तंबुरो हो तुज्या घरान आसपाक जावो तुजे वॉयस रेंजीचो म्हणजे तुजी पट्टी तर काळी 2 आसा काळी 2 काळी 2 काळी 1 हे आपल्याक रेंजी पुरते मर्यादीत म्हणून स्वर घेवपाचे पूण लाकडी तंबुऱ्याचेर तुजो रियाज सदीत जावो शक्यतो सकाळचो रियाज करपाक जावो आपले आरोग्य कफ वात आनी पित्त ह्या 3 प्रकृतींनी खंयचें आसा त्या प्रमाणे तेजी स्केल आपणेन चूज करची कफ प्रकृतीचे राग तर आसा जायत आपली प्रकृती कफ आहा जायत नाल्यार चडसो मस्तकाचेर त्राण घेवच्यो न्हू ह्यो सगल्यो गोश्टी करून रियाज कसो करचो हे गुरुजी सगळें शिकयता त्या प्रमाणे आयचे पिढीन डिटेलिंग तेजें कशें आसा पळय तें जाणून घेवन शिकचें मदींच आपल्या पोटा पुरतें साधन म्हणून सर्वीस लागली की तें शिक्षण सोडून दिलें हें शिक्षण आत्मसमाधानाचें आनी आयुश्याची वाड जाता पळय तसलें हें घरान तर पेरलें जायत नाल्यार आनंदी आनंद उरतलो महानंद म्हणटा पळय तसो नित्यानंद आसूंक जावो तितून संगीत परंपरा आमच्या ऋषी मुनींनी करून दवरल्या जाणट्यांनी आमच्या पुर्वजांनी ती फुडें हाडल्या हिजें जतन करपाचें आमचें पूर्णता कर्तव्य आसा ते वेळोवेळ आनी तेंचें आसा पळय तितून अदीक सुदारणा करून सगळ्याचें प्रफुल्लीतपणा कसो जातलो हें चिंतून आरोग्याचेर आनी सगळ्यांक सुखानंद कसो मेळटलो संगीत गाल्या उपरांत वाजयल्या उपरांत हें सगळो परमोच्च आनंद दिणारें संगीत आसा तेजें जतन करून सगळ्यांनी बरे भाशेन शिकचें आनी तेजो प्रसार करचो हें उलोवपा पुरतें तात्पुरतें सोंपें पूण शक्य ना पूण तरी आसतना प्रत्येकाच्या घरान शास्त्रीय संगीताचें म्हूण किंवा आमच्या नॉर्मल संगीताचें एखादें वाद्य आसचें सगळे घरांचे फुडले पिळगेक तेजो मार्ग मेळपाक लागून आवड निर्माण जावपाक आनी सगल्यांनी संगीत आमचें शिकोवन तर दवरलें जायत न्हू नाल्यारूच तें अबादीत उरतलें नाल्यार एक्विटेम्पर्ड स्केलीच्या किंवा पाश्चात संगीताच्या पार्ट्यांनी वचोन हितून वचोन त्या संगीताच्या नादाक लागले तर जायत आमचें आरोग्यय बरें उरचें ना आनी संगीतूय आमचें अबादीत उरचें ना हेचेर विचार करचो आनी पयशे मेळटा म्हणून कितें करता पळय तें संगीत आमचें न्हू हें जाणून घेवन आमच्या संगीतान लक्ष दिवचें आनी बरें रावचें आतां तुमी सांगलें तशें चड आनी चड भुरग्यांनी हाजेर अभ्यास करचो तुमी कला आविश्कार ह्या हातून आयिल्ले आसा तेन्ना तुमचें चड आनी चड देव बरें करूं